असतो राहिले. म्हणजे त्या ठिकाणी बघून जर आपण फळांचा विचार केली तर स्थानिक पातळीवर जर या माध्यमातून शेतकऱ्यासाठी जर ते स्थानिक पातळीवर या माध्यमातून जर ते तसा उभारणी केले तर यामध्ये शेतकऱ्यांना फळांचे उपाय भेटेल की त्यातून करतील. व फळांचे जे कमी दाम होतो म्हणजे कमी पीक पडतो म्हणजे टमाटे आलू ते फळांना जो कमी दाम पडतो या सगळ्यांना तर हे म्हणजे वेस्ट होण्यापेक्षा अशा या माध्यमातून चालू केलं पाहिजे. तर मी बोलते जर जास्त शेती असली कोणाला म्हणजे 10 एकर तो व्यक्ती झाड लावू शकतो. आणि जर जे गरीब व्यक्ती असेल त्याच्यापेक्षा 2 लाख 3 एकर जमीन असेल आणि त्याचं सगळं मध्ये म्हणजे त्या शेतावर असं म्हणजे धान्य जे खायचं ते त्याला शेतातून उगवायचं असेल तर त्याला झाडं कसं लावू शकतो. सीताफळासाठी त्याला औषध मारायची गरज नाही. त्याला काही औषध मारायची गरज नाही. पण जर गरीब शेतकऱ्यांना जर मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ असं जर घेत असतं तर त्यांनी झाडं लावू शकते. एवढ्या शेतीमध्ये ती सगळं झाडं लावून फळापासून उत्पादन करून घेऊ शकत नाही. आता त्यांनी स्वरालीने असं सांगितलं जो डोंगराळ भाग आहे म्हणजे जिथं मुळात पीकच येत नाही, जिथं काळी जमीन आहे त्यांना ते तूर मूग म्हणजे आपल्याला ज्या अन्नाची गरज आहे ते धान्य पिकवणं गरजेचं आहे. पण जिथं डोंगराळ भाग आहे, खडकाळ भाग आहे, बरोबर आहे, किंवा मग काही बांध असतात, धुरा म्हणतो आपण, मोठे मोठे बांध असतात ना, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा प्रकारची झाडं लावता येईल. ठीक आहे. हां ठीक आहे. बस मग तुम्ही बोल, तुमचं काय सांगा श्रद्धा तिथं. तुम्ही जे प्रश्न विचारलात ना की उपाय काय त्याच्यावर, माझं असं म्हणणं आहे की शासनानं मदत करावी, कर्जमाफी करावी, जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना बिना व्याजदराने कर्ज काढून द्यावे. बँकेने पण सहकार्य केले पाहिजे. जास्त त्यांना इकडून तिकडून फिरवणं न करता त्यांना सहज असं दिलं पाहिजे. मित्रासारखं वागून त्यांना कर्ज दिलं पाहिजे बिना व्याजदर लावून. आणि जर दुष्काळ परिस्थिती आली तर त्यांना विमा म्हणून जे आपण देत आहे तसंच काहीतरी दिलं पाहिजे. आणि जर परिस्थिती जास्त आली तर त्याच्यामध्ये काही योजना आणून त्यांना मदत केली पाहिजे. ठीक आहे. छान. बरोबर आहे की अस्मानी सुलतानी जेव्हा संकट येईल त्या काळामध्ये शासनाने थोडंसं कमी व्याजदरामध्ये त्यांना कर्ज दिलं पाहिजे. बरोबर आहे. किंवा त्यांचं बिल वगैरे असेल, कर्ज असेल तर ते माफ केलं पाहिजे. ठीक आहे. चला पुढचं.